यानंतर बातमी कोल्हापुरातून लाल आणि पिवळा दिवा हटवण्याचे आदेश देऊन सुद्धा गाडीवर लाल दिवा कायम ठेवणं एका पोलीस अधिकाऱ्याच्या काहीसं अंगलट आलं। पोलीस उपअधीक्षक संजय जाधव लाल दिव्याच्या गाडीसह कोल्हापुरात आले। यावेळेला प्रजासत्ताक सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या महाशयांच्या गाडीवरचा लाल दिवा त्यांच्या नजरेस पडला। यानंतर गांधीगिरी आंदोलन त्यांनी केलं आणि या लाल दिव्याजवळ त्यांनी गुलाबाचं फूल ठेवलं आणि आपला निषेध व्यक्त केला। ही गोष्ट जेव्हा पोलीस अधीक्षकांना समजली तेव्हा त्यांनी स्वतःहूनच हा लाल दिवा उतरवला आणि यानंतर माफी मागून दिलगिरी मागून इथून वेळ मारून नेण्याचाही प्रयत्न केला। पोलीस निरीक्षक यांना सर्व अंबर दिवे हटवून निळे दिवे आलेत आणि हे दिवे वापरायचे सुद्धा कार्यक्षेत्र ठरलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यासाठी त्या अधिकाऱ्यांना कोल्हापुरातच दिवा वापरायचा आहे आणि सांगलीतल्या अधिकाऱ्यांना सांगलीतच तो दिवा वापरायचा आहे। परंतु सद्यस्थितीत ही जर गाडी बघायला गेलो तर MH10 ही सांगलीची गाडी आहे। मग सांगलीच्या अधिकाऱ्यांनी इथं कोल्हापुरामध्ये हा दिवा कसा वापरला, त्यामुळं हा गैरव्यवहार आहे आणि ही स्पष्टपणे तोतेगिरी आहे। त्यामुळं अशा अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही RTOना कळवलेलं आहे। आजही याबाबतचं सगळं फोटो आम्ही पत्र देऊन याच्यावर कारवाई करणार आहोत।